नमस्कार, राम राम. मी अभिजित लतिका त्र्यंबक कुशारे आपलं सहर्ष स्वागत करतो. इंस्टाग्रामवर आपण भरभरून प्रेम दिलं, भरभरून साथ दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. तर मंडळी, आपल्या फॉलोअर्सकडून खूप सारे प्रश्न उपस्थित होत होते, खूप सारे कॉलही येत होते. सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं फोनवर शक्य नाही, त्यामुळे घेऊन आलो आहोत तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं यूट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट. हेल्दी मेवा गावरानच खावा. तर मंडळी, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या मेन टॉपिककडं. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अभिजित त्र्यंबक कुशारे, राहणार सावरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक आणि आपला फार्मही इथेच लोकेटेड आहे. तर मित्रांनो, कोविडच्या काळामध्ये खूप जणांना अडचणी आल्या. तसा मी सिव्हिल इंजिनियर आणि माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तर कोविडच्या काळामध्ये जशा सर्वांना अडचणी आल्या, अगदी तशाच अडचणी मला देखील आल्या. मग मी शेतीकडे वळायचं ठरवलं. तर शेती करत असताना डीपली अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की शेती जर नियोजनबद्ध पद्धतीने केली तर नक्कीच फायद्याची ठरू शकते. पण नुसतं शेतीवर अवलंबून राहून चालेल का हो? तर नक्कीच नाही. जर त्याला पूरक धंद्याची जर जोड दिली आपण तर नक्कीच हा यशस्वी होऊ शकतो. मग पूरक धंदा कुठला केला पाहिजे हो? मग गोट फार्मिंग येते, काऊ फार्मिंग येते, आपलं कुक्कुटपालन येतं. तर सर्वात कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर कुठला व्यवसाय उभा राहू शकतो तो नक्कीच कुक्कुटपालन. पण मग कुक्कुटपालनामध्ये कुठल्या साईडला वळायचं? आपण बॉयलरकडे वळावं की गावरानकडे वळावं? तर बॉयलरचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर गावरानकडे वळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळंच आणि त्यातूनच हा उभा राहिला आपला गावरान बेस्ट प्रकल्प. तर आता हा व्यवसाय करावा कोणी? तर मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर वेळेचं योग्य नियोजन, सखोल अभ्यास आणि आपलं डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं असतं. तर सर्व बाबींचा विचार केला तर हा व्यवसाय कोण करू शकतं? तर हा व्यवसाय अगदी सर्वच करू शकता. आपले शेतकरी मित्र करू शकता. अगदी शेतीला पूरक असा हा व्यवसाय आहे, म्हणून शेती सांभाळून आपण हा व्यवसाय करू शकतो. त्यानंतर कोण करू शकतं? तर गृहिणी करू शकतात. गृहिणी पण अगदी आपल्या आजी आजोबा आपण बघतो, आपली आजी अगदी अगदी 10 कोंबड्यांपासून तिच्याकडे कोंबड्या असायच्या आणि त्या कोंबड्यांच्या अंड्यावरती अख्खं घर चालवायची. त्याच पद्धतीने आपल्या गृहिणी पण हा व्यवसाय करू शकतात. मी त्या तरुणांना पण सांगेल की जे तरुण नोकरीसाठी आज शहरामध्ये वनवन फिरत आहेत, तर नोकरी मिळत नाही, अगदी 4-5 हजार 10 हजारावर नोकरी करतात, तर ते तरुण सुद्धा अगदी कमी जागेमध्ये हा व्यवसाय करू शकतात. तर हा व्यवसाय अजून कोणत्या पद्धतीने करू शकतात? तर हा व्यवसाय आपण स्वतंत्र पद्धतीने करू शकतो. जशी आपण गट शेती करतो अगदी तसंच गट करून पण हा व्यवसाय करू शकतो. तसेच खूप साऱ्या कंपन्या पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्या कंपन्यांची फ्रँचायझी घेऊन सुद्धा आपण हा व्यवसाय करू शकतो. पण मी तुम्हाला सांगेल की हा व्यवसाय आपण स्वतंत्रपणे करा. अगदी छोट्यापासून सुरुवात करा आणि मोठ्यापर्यंत जा. तर हा व्यवसाय कुणीही करू शकतं. आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या ठिकाणी मिळालं. मित्रांनो, अजून एक खूप महत्त्वाचा पॉईंट की प्रत्येक व्यवसायाला वेळ हा द्यावाच लागतो. आपण जर विचार करू की मी आज जर कुक्कुटपालन चालू केलं आणि पुढच्या महिन्यात मी लखपती होणार, तर नक्कीच तसं होऊ शकत नाही. की तुम्हाला साधारणतः 1 वर्ष आपल्या व्यवसायाला वेळ द्यावा लागेल आणि डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं. आपण नोकरी करून पण हा व्यवसाय करू शकतो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. तर त्या पद्धतीने आपण हा व्यवसायाची रचना करा. सगळी मायक्रो इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देणार. आजपर्यंत आम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या त्याच्यावर आम्ही कसं सोल्युशन फाइंड केलं, ज्या पद्धतीने आम्ही हे सोल्युशन अगदी पैसे खर्च करून केलं. तर तुमच्यासाठी मित्रांनो, खास तुमच्यासाठी आणि नवीन व्यवसायांसाठी आपण हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. इथे मी माझा अनुभव अगदी फुकट तुम्हाला देणार आहे. एकदम मायक्रो इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि तुमचे नक्कीच काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. तर आजच्या पुरतं मित्रांनो इथेच थांबू आणि पुन्हा एकदा गावरान बेस्ट हेल्दी मेवा गावरानच खावा.